हॅलो गाईज, आज मी आलेली आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन. त्याआधी चेकआउट माय आउटफिट. असा हा छान डार्क ब्लू कलरचा ड्रेस आहे. पॅन्ट आहे त्याच्या खाली आणि दुपट्टाही खूप जास्त सुंदर आहे. सो हा होता माझा आजचा आउटफिट. हे होते माझे इयरिंग. इयरिंग्सचे आपल्याकडे काही कमीच नाहीये. यू पीपल नो दॅट. सो आता हे सगळं दुपट्टा घेऊन आय कॅन डू दी कम्प्लीट व्हिडिओ. लेट्स गेट कम्फर्टेबल. सो आजचा व्हिडिओ असणार आहे नॉट अबाउट द आउटफिट, नॉट अबाउट द इयरिंग्स, नॉट अबाउट द स्किन केअर, नॉट अबाउट द लिप शेड. सो कशाबद्दल असणार आहे आजचा व्हिडिओ? एक मिनिट थांबा. 1 hour later. रेडी? आजचा व्हिडिओ असणार आहे अबाउट वेडिंग बॅग. येस, माझ्याकडे खूप कलेक्शन आहे बॅग्सचा पण. सो मला असं वाटलं लेट स्टार्ट दी वेडिंग बॅग्स ऑर नॉर्मल बॅग सिरीज. सो माझ्याकडे प्रचंड अशा वेगवेगळ्या टाईप्सच्या बॅग्स आहेत जे आपण फंक्शन्सला, वेडिंगला, असं ट्रेडिशनल वेअर मध्ये आपण खूप जास्त चांगला स्टाईल करू शकतो. सो मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला त्या कशा वाटतात. सो एक एक करून दाखवते मी आता. सगळ्यात आधी तर जास्त करून माझ्याकडे गोल्डन शेड आहे बिकॉज गर्ल्स वी नो की गोल्डन हा कलर जवळजवळ प्रत्येक साडीवर जाऊ शकतो. सो माझ्याकडे ही एक हँड पर्स आहे अशी एकदम सिंपल आणि याला घंटी पण आहे. आपण नॉर्मल साडी घातली एकदम शिमरी इफेक्ट असा देईल तर अशी अशी घेऊन जाऊ शकतो. खूपच प्रिटी अशी दिसेल. सो ही एक आहे माझ्याकडे आणि एकदम त्याच्यामध्ये आपला फोनही राहू शकतो. खूप जास्त चांगलं आहे आणि मला हे असं ग्लिटर ग्लिटर खूप जास्त आवडतं मला असं. अशी साडी सुद्धा आहे माझ्याकडे. ती सुद्धा मी तुम्हाला कधीतरी स्टाईल करून नक्की दाखवेन. आणि त्यासोबत मी ही नेहमी घेते कारण की किती चांगली जाते. मोठी सुद्धा आहे आणि याला बघा 2 असे चेन्स आहेत आणि घंटी पण आहे. टाइमपासही होईल. सो ही अशी फर्स्ट ऑप्शन आहे. व्हॉट डू यू गाईज थिंक? हे बघा, दिस इज दी फर्स्ट ऑप्शन. देन मी तुम्हाला दाखवते झोलास. ते लेहंगाज वर चांगले दिसतात, परत ट्रेडिशनल वेअर्स वर चांगले दिसतात, परत घागराज वर चांगले दिसतात आणि पटियाला वगैरे वरती खूप जास्त आउटफिट असं लिफ्ट होतं जर आपण झोलास घेतले, पोटली बॅग घेतले. पोटली बॅग बोलतात त्याला. सो अजून एक गोल्डन कलरची अशी माझ्याकडे बॅग आहे. किती भरलेली आहे ती जरा बघा. खूप जास्त भरलेली आहे आणि बघा याच्यावरती वर्क कसं केलेलं आहे म्हणजे कोणाचा घागरा सुद्धा कमी पडेल माझ्या पोटलीच्या वर्कच्या पुढे. सो ही अशी घेऊ शकतो आपण. हे बघा अशी आणि घागरावरती तर कम्माल अशी दिसते. एकदम आउटफिट कम्प्लीट होऊन जातो. त्याच्यामध्ये पण बरीच जागा आहे. आरामात आपला फोन राहू शकतो. याच्यामध्ये लिप ग्लॉस राहू शकतो. काही टचअप करायचं थोडंफार असेल ते असं राहू शकतं आणि हे बघा एकदम ऍडजस्टेबल आहे. आणि त्याची दोरी पण किती सुंदर त्यांनी अशी हे केलेली आहे. खूप जास्त मस्त वाटते. तर ही अशी पोटली बॅग घेऊ शकते. आय डोंट नो वेदर यू आर एबल टू सी दी कम्प्लीट बॅग ऑर नॉट बट येस. सो हा एक ऑप्शन आहे प्रचंड असा सुंदर आणि खूप जास्त चालतो पोटलीवाला. सो हा आहे. देन माझ्याकडे अजून एक पोटली आहे आणि ती जरा मॅचिंग आहे. सो तो आहे रेड कलर कारण की ऑब्व्हियसली गर्ल्स त्यांच्याकडे रेड कलर हा खूप जास्त असतो. जवळजवळ प्रत्येक साडीमध्ये आपला थोडाफार जरी रेड कलर असतो. सो ही पण खूप जास्त चांगली जाते. याला पण बघा असं ऍडजस्टेबल हे आहेत आणि त्याला सुद्धा त्यांनी डिटेलिंग केलेली आहे. मस्तपैकी असं लटकन लावले आणि किती सुंदर जाईल. भले तुमच्या साडीमध्ये रेड कलर असो किंवा नसो पण गोल्डन कलर हा 100% असतो. तर म्हणून खूप जास्त चांगला ऑप्शन आहे हा पण. हे बघा आणि याला कसं असं ब्रेसलेट टाईप पण होऊ शकतं. आपण असं इथे ठेवलं की बांगडी किंवा कडा घालायचीच गरज नाही कारण की 2 in 1 आहे असं दिसेल. हे बघा एका साईडने फुल भरलेली आहे ही आणि एका साईडने प्लेन आहे. आपण अशीच ठेवायची, भरलेली साईड दाखवायची वर. सो याच्यात तर प्रचंड अशी जागा आहे. याच्यामध्ये फ्रुट्स पण राहू शकतात. एवढी जास्त जागा आहे. फोन तर नक्कीच राहणार. पूर्णच माझं स्किन केअर सॉरी मेकअप इसेन्शियल राहू शकतो टचअपच्या साठी. सो हा एक ऑप्शन आहे आणि ही पण खूप जास्त सुंदर आहे. तुम्हाला काय वाटतंय? त्यानंतर एक अशी स्टेटमेंट बॅग आहे ही. ती एकदम सिक्वेन्स किती सुंदर दिसतंय ते बघा जरा. जर तुमच्या कन्फ्युज आहात म्हणजे साडीमध्ये सिल्वर जास्त आहे की गोल्डन जास्त आहे
सो ही बघा सिल्वर साडीवरती पण जाईल आणि गोल्डन साडीवर पण जाईल. ती छान दिसते आणि एकदम स्ट्रक्चर्ड बॅग आहे. एकदम अशीच्या अशी राहील. काही चालणार नाही, डोलणार नाही. सो ही सुद्धा आहे एक बॅग माझ्याकडे आणि कसं घेऊ शकतो आपण त्याला. ही खूप जास्त सुंदर दिसते आणि मी बरेच वापरलेल्या आहेत या सगळ्या. त्याच्यामध्ये पण खूप जास्त जागा आहे. सो ह्यामध्ये काही चेन नाही, एक बटन आहे फक्त आणि ती अशी काय त्याला बोलतात पिचकून नको जायला म्हणून त्याच्यामध्ये असं पेपर टाकून ठेवले म्हणजे ती कशी फुलच राहील एकदम आणि छान अशी स्ट्रक्चर्ड बॅग आहे. सो हा आहे एक ऑप्शन माझ्याकडे. ठीक आहे. अजून एक आहे ती दाखवते. ही जरा हेवी आहे. सो अशी. ठीक आहे. ही वाली आहे. गोल्डन आहे पूर्ण आणि एकदम कम्प्लिटली टेक्स्चराइज्ड आहे. हे बघा खूप मोठी आहे. आपण यांना काढूही शकतो आणि हे काढून पर्समध्ये ठेवू शकतो. म्हणजे कसं जशी ही वाली माझी बॅग होती ना हातात घेऊ शकतो फक्त तशीच याला पण आपण करू शकतो. हे डिटॅचेबल आहेत. हे बघा इथे हुक दिसतायत का तुम्हाला? हे असं काढलं ना की संपलं. तशीच बनून जाईल मग ही. तर ही एक ऑप्शन आहे. मस्त अशी याला पूर्ण मेटलच आहे. पूर्ण मेटल बेस्डच आहे ही. फक्त इथे कपडा आहे. सो ही पण खूप जास्त चांगली दिसेल. व्हॉट डू यू थिंक? ही मोठी ड्रेसवर पण खूप जास्त चांगलं दिसेल आणि साडीवरती तर कमाल दिसेल एकदम. सो ही खूप जास्त स्ट्रक्चर्ड बॅग जास्त चांगली आहे. डायमंड टाईपचं वर्क केलेलं आहे आणि ही पण मी खूप जास्त यूज करते. So let me know what were your thoughts on different types of bags which I have showed you today. आणि अशाच माझ्याकडे अजून बऱ्याच बॅग्स आहेत. या तर मी फक्त ट्रेडिशनल वेअरवर जे चांगले दिसेल त्याचा तुम्हाला एक कसा पटकन ट्रेलर दाखवला. अजून तर पूर्ण माझे हे कवर्स बघतायत ना हे पूर्ण भरलेले आहेत अशा विचित्र आणि सुंदर गोष्टींनी. सो स्टे ट्यून फॉर पार्ट नंबर 2 ऑफ बॅग हॉल और बॅग सिरीज. टिल देन बाय बाय.